नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, कोल्हापुरातील शांत आणि प्रतिष्ठित परिसरामध्ये आज एक खळबळ उडालेली आहे. कारण शहराच्या मध्यभागी असलेल्या प्रसिद्ध वुडलँड हॉटेलमध्ये चक्क आज एक बिबट्या घुसलेला आहे. मुख्य रस्त्यालागत असलेल्या बंगल्यातून उडी मारत तो बिबट्या सरळ त्या वुडलँड हॉटेलच्या गार्डनच्या शिवारामध्ये शिरला. वुडलँड हॉटेलच्या गार्डनमध्ये जे माळी काम करत होते तर त्यांच्यावर झडप घालून त्या बिबट्याने हल्ला केला. पण सुदैवाने जे माळी होते त्यांना किरकोळ जखम झाली. पण या भीतीने सर्वत्र गोंधळ उडाला. या हल्ल्यानंतर बिबट्याने थांबायचं नाव घेतलं नाही. त्या हॉटेलमध्ये एक कर्मचारी निखिल कांबळे हे प्लेट स्वच्छ करत होते. त्यांच्यावर सुद्धा बिबट्याने हल्ला केला. त्यानंतर सर्व कर्मचारी हे जीव मुठीत घालून तिथून पळाले. नंतर हॉटेलमधून तो बिबट्या सरळ सरळ त्या जवळपास असणाऱ्या BSNL कार्यालयामध्ये शिरला. तिथून उडी घेत तो महावितरण कार्यालयाच्या चेंबरमध्ये एका जाऊन बसलेला आहे आणि तिथं सर्व वनरक्षक पोलीस सर्व आत्ता तैनात आहे आणि त्याची शोध मोहीम ही सध्या सुरू आहे त्या ठिकाणी. त्याच दरम्यान वनरक्षक ओमकार काटकर यांनी बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या हाताला ही जखम झालेली आहे. पण या घटनेने सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकलेला आहे म्हणावं लागेल. यापूर्वी सुद्धा कोल्हापूरमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत. 2015 मध्ये रुईकर कॉलनीमध्ये, 1995 मध्ये कसबा बावडा या परिसरामध्ये बिबट्या हा शिरला होता कोल्हापूरमध्ये. तर यावेळेस सुद्धा सर्व नागरिकांमध्ये गोंधळ उडालेला आणि सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालेलं. सध्या परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी वन विभागाचे अधिकारी हे सतत प्रयत्न करत आहेत. तर नागरिकांना हीच विनंती, तिथं आसपासच्या परिसरामध्ये गर्दी करू नका. म्हणजे पोलिसांना, वनरक्षक झाले, वन विभागाचे अधिकारी झाले, त्यांना तिथे व्यवस्थित काम करता येईल आणि लवकरात लवकर तेथील परिस्थिती आटोक्यात आणि नियंत्रित करता येईल. ही नागरिकांना हीच विनंती आहे. वन विभागाने दिलेल्या सूचनांचं पालन करा. धन्यवाद आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद.